स्नेल न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेट दिलेले जे अभियोग्यताधारक आहेत 2,11,000 आणि शिक्षक भरतीची म्हणजे पवित्र पोर्टल सुरू होण्याची जी वाट बघत आहेत ते सर्व आपले उमेदवार, या सर्वांना माझा नमस्कार. महत्वाचा विषय आहे, जागेच्या संदर्भात महत्वाचा विषय आहे की जागा वाढणार आहेत का, जागा किती येणार आहेत, कोणत्या आस्थापनांचा यामध्ये सहभाग होणार आहे. मी वारंवार बोललेलो आहे की कारण सुप्रीम कोर्टाचाही 6 ऑक्टोबरचा आदेश आहे जो आदिवासी पेसा संदर्भातील होता, नंतर अधिसंख्य पदासंदर्भातील होता, नंतर समाज कल्याण आणि बाकीच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या संदर्भातला होता. आणि आता आपण म्हटलेलं होतं की खुद्द ज्या वेळेला आयुक्तालयाला 2-3 व्यक्तींनी भेट दिलेली होती आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की 1,500 ते 2,000 सध्या रिक्त पद आहेत. त्यावरून विद्यार्थ्यांना एक संभ्रम निर्माण झालेला होता आणि संभ्रम निर्माणमध्ये विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलं की खूप कमी जागा येतील. आणि अजून एक सांगतोय की मी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तोच व्हिडिओ बनवतो आहे की आंदोलनाची भूमिका ही आपली असेल आणि 70,000 पदभरती जी काही आतापर्यंत रिक्त पद आहेत, कारण रिटायर होण्याचाही सुद्धा प्रमाण त्याच पद्धतीचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी जॉईनिंग आणि जे टेट परीक्षा आहे ती दिलेल्या 2,11,000 विद्यार्थी आणि त्यात स्कोर सुद्धा चांगला आहे. आणि असेच विद्यार्थी त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी घेतली जाणार आहेत. तर दरवर्षी 10 ते 15,000 याची भरती होत नाही, तर 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर ही भरती होत आहे. हे सुद्धा आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे. म्हणजे आतापर्यंत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 2 भरत्या झालेल्या आहेत, पण त्या पण डिले झालेल्या आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हे शिक्षक भरतीच अशी एक भरती आहे की ज्याला 2-2, 3-3 वर्ष लागतं. समजून घ्यायचं आपल्या विद्यार्थ्यांना. शिक्षक भरतीच अशी आहे की ज्याला 2-2, 3-3 वर्ष लागत असतात आणि पहिला टप्पा, दुसरा टप्पा, यात आयुष्याची 3-4 वर्ष गेलेली असते. 3-4 वर्ष आयुष्याची जाणं हे व्यवस्थेचा भाग आहे. 3-4 वर्ष आयुष्याची जाणं म्हणजे शिक्षण सेवक पद झालं, त्यातही फुल पेमेंट नाहीत. आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं 20 ते 30 लाखाचं नुकसान, वयाचं सुद्धा नुकसान, पदोन्नतीचं नुकसान, ह्या सर्व बाबी या व्यवस्थेमुळे होत आहे, आपल्या सर्वांना दिसत आहे. मग यावरती आपल्याला जागा कशा येणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. एक जळगाव जिल्हा परिषदची जी आस्थापनाची जी त्यांची संच मान्यतेनुसार रिक्त पदे, मंजूर पदे, कार्यरत पदे, ही संच मान्यतेचे जे काही धोरण असते ते युडायस प्लसच्या माध्यमातून या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते की एका विद्यार्थ्यामागं म्हणजे किती विद्यार्थ्यामागं किती शिक्षक असणार आहेत आणि नवीन संच मान्यते धोरणाचं किती काय वाढवण्यात आलेलं आहे आणि कमी करण्यात सुद्धा आलेलं आहे. तर यात केस कोर्टामध्ये आहे, त्याचा आपल्याला काही संबंध नाही, लक्षात घ्यायचा आहे. कारण कोर्टाची केस 4 वर्ष 5 वर्ष प्रलंबित राहील, हे समजून घ्यायचं आहे. कारण 2019चा रिझल्ट जो पेशाच्या संदर्भातला होता तो या वर्षी 6 ऑक्टोबरला लागला. म्हणजे 5-6 वर्ष विद्यार्थ्यांना ऑर्डर दिलेली नाही आहे, त्यांना कंत्राटी पद्धतीवर ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे नुकसान कोणाचं झालं? विद्यार्थ्यांचं. व्यवस्थेचं नुकसान होत नाही, आपल्या लोकांचं नुकसान होते, आपल्या भाऊ बंधांचं नुकसान होतं. जे शिक्षक भरती, जे डीएड करून आहेत, टेट परीक्षा पास आहे, सीटीटी परीक्षा पास आहेत, अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. कारण तोंडाला इकडे समोर घास आलेला, तोंडात समोर घास आलेला जे काही नोकरी लागतंय आणि पण त्यांना ऑर्डर दिलेलं नाहीये, म्हणजे किती भयानक काम होतं हे सुद्धा समजून घ्यायचं. म्हणजे प्रलंबित केसवर विश्वास ठेवू नका, का तर त्याला वेळ लागते. म्हणून आपल्याला वास्तविक काय करायचं ते महत्वाचं आहे. मग या भरतीमध्ये जे काही जागा येणार आहेत त्यात जळगाव जिल्हा परिषदच्या ज्या जागा आहेत त्यात आपल्याला उर्दू माध्यमाच्या 117 जागा दिसलेल्या आहेत आणि जे 113 ज्या जागा आहेत त्या पदवीधर शिक्षकांच्या म्हणजे मॅथ आणि विज्ञानाचे त्या ठिकाणी दिसत आहे. तर या दोन्ही याच्यावरून आपल्याला दिसून येते की एका जिल्हा परिषदला फक्त मॅथ आणि याच्या 117 जागा दिसत आहे. इकडे उर्दू माध्यमाच्या सुद्धा 119 जागा दिसत आहे आणि 1ली ते 5वीच्या तर अजून जास्त जागा असतील, 300-400 जागा असू शकतात. म्हणजे 500-600 जागा जर एका झेडपीला येत आहेत आणि यातही फक्त ह्या झेडपीच्या जागा झाल्यात, मग यात इन्क्लूड कोणत्या कोणत्या जागा येणार आहे पवित्र पोर्टलवरती ते समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मग कोणत्या जागा? नगरपंचायतच्या जागा असतील, नगर परिषदच्या जागा असतील, नंतर महानगरपालिकेच्या जागा असतील, नंतर सर्वात पहिलं आपल्या जिल्हा परिषदच्या जागा असतील, नंतर खाजगी अनुदानित, खाजगी विना अनुदानित, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. एवढं झालं. पण ऍड कोणत्या होणार आहेत, आस्थापनाच्या पुन्हा कोणत्या जाहिराती येणार आहेत हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. की यावर्षी पुन्हा डिमांड आहे आपली, की मागणी आहे की जिल्हा परिषदच्या म्हणजे या पवित्र पोर्टलमध्ये समाज कल्याण विभागाच्या ज्या काही निवासी शाळा असतात किंवा ज्या काही शाळा असतात त्या शाळेच्या सुद्धा शिक्षक भरती कुठून करण्यात यावी? पवित्र पोर्टल मधून, म्हणून ती सुद्धा ऍड होतील. नंतर आश्रमशाळा ज्या असतात, आदिवासी आश्रमशाळा, त्या आश्रमशाळांच्या सुद्धा जागा कुठून भरल्या जाणार आहेत? त्या या पवित्र पोर्टल मधून भरलं जावं, म्हणजे पुन्हा त्या ऍड होतील. नंतर भटक्या विमुक्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग जे आता
नवीन विभाग निर्माण करण्यात आला. त्याच्या माध्यमातून तांडा वस्ती इकडे तिकडे ज्या काही शाळा असतात, आश्रमशाळा असतात, त्यातले शिक्षक पदे सुद्धा या पवित्र पोर्टल म्हणून भरलं जावं. म्हणजे अशा पद्धतीने ह्या सर्व जागा जर आपण इन्क्लूड केलं तर नक्कीच जागा या जास्त येईल हे समजून घेणं गरजेचं आहे. पण काय करतात काही खाजगी संस्था, काय करतात ते रोस्टर क्लिअर करत नाहीत, ते दाखवत नाहीत आमच्या जागा शिल्लक आहे काही नाही. आणि त्या दिवशीचाच तुम्ही एक निर्णय पाहिलेला आहे जो हायकोर्टाने दिलेला आहे, एका संस्थेला झापलेला आहे त्यांनी, आणि त्याच माध्यमातून त्यांनी एसओपीचा सुद्धा त्यात उल्लेख केलेला आहे की अशा पद्धतीने तुम्हाला पवित्र पोर्टलची भरती घ्यावी लागेल. पवित्र पोर्टलवरती सर्वांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कितीही मोठी संस्था असू दे, कोणाची संस्था असू दे, पण भरती शिक्षकाची जर करायची असेल तर कोणत्या माध्यमातून करावं लागेल? पवित्र पोर्टलच्याच माध्यमातून करावं लागेल. आणि या पवित्र पोर्टलला कोणताही डाग लागता कामा नये. पवित्र हे पवित्रच आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण यावर आपल्या सर्वांचा विश्वास आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण याच माध्यमातून आपण कोणताही वशिला न देता 0 रुपयात आपण त्या ठिकाणी लागू शकणार आहोत. त्यासाठी यात सर्व खाजगी संस्था असतील, कोणत्याही संस्था असेल तरी त्यांनी या ठिकाणी आपल्या जागा दाखवणं, जाहिरात देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि यातूनच आपल्याला मार्ग निघणार आहे, यातूनच जास्त जागा येणार आहे. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त आताचा सध्याचा विचार केला तर 15-16 हजार जागा येऊ शकतात. लक्षात घ्या. म्हणजे कोणत्या जिल्हा परिषदेवरून सांगतोय मी तुम्हाला? जळगाव जिल्हा परिषदवरून आपण सांगतोय. 36 जिल्हे आहेत किंवा 34 जिल्हा परिषद आहेत, याचा जर विचार केला तर एका जिल्हा परिषदला सर्वच जागा जर आपण पकडल्यात, खाजगीचं सोडलं आपण, त्याच्यात खाजगी विजगी सर्व पकडून 1000 जरी पकडलं तर आपण 36 म्हणजे प्रत्येक जेडपीला किंवा बाकीला जर आपण 1000 जागा पकडल्या किंवा 700 जागा पकडलं तरी तो 20,000 25,000च्या वर जातं. पण आपण कमीत कमी आपण पकडू की किती? 15-16 हजार. म्हणजे हा जास्तीत जास्त आकडा असायला पाहिजे, 30,000च्या वर आकडा असायला पाहिजे. जे आपले कमेंट बॉक्समध्ये आपले जे विद्यार्थी सांगतात किंवा म्हणतात की सर 30,000 पर्यंत यायला पाहिजे की 30,000 पेक्षा जास्त यायला पाहिजे, तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो 30,000 पेक्षा जास्त जागा येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हिवाळी अधिवेशन सुद्धा आपल्या समोर असणार आहे. जर पवित्र पोर्टलचं जर रजिस्ट्रेशन आता जर यांनी सुरू केलं तर नक्कीच आपल्याला ती एक संधी जागा वाढण्याच्या संदर्भात आपल्यासाठी असणार आहे. आणि पुढच्याच महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशन असणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि सर्व मॉब, सर्व 2,11,000 अभिवेता धारक विद्यार्थी आवाहन पुन्हा करतोय, काल पण केलं, त्या सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण हा लढा, ही समस्या आपली आहे, तुमची आमची आहे. त्यामुळे आपला लढा सुद्धा आपलाच असणार आहे हे सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आणि नक्कीच जागा जास्त येतील. तर ह्या ज्या जागा मी तुम्हाला सांगितलं आस्थापना या ऍड होतील, त्याच पद्धतीने त्या जागा येणार आहे हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून संभ्रम आणि बाकी सर्व गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहे. तुम्हाला मी जे काही गोष्टी बोललेलो आहे, तुम्हाला नेमकं या गोष्टीवरती काय वाटतं, या बाबीवरती काय वाटतं हे महत्वाचं आहे. कारण तुमचा सल्ला महत्वाचा आहे की तुम्हाला नेमकं काय वाटतंय. कारण आतापर्यंत झालेल्या शैक्षणिक जे काही पवित्र पोर्टलच्या भरती आहेत, 2 भरती आहेत, त्याला लागलेला विलंब आणि 3-3 वर्ष लागलेला विलंब, याच्या मागची कारणं काय असू शकतात याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. आणि मी जे बोललेले शब्द आहेत की 15-16 हजार जागा आताच येऊ शकतात, तर 30,000च्या पेक्षा एका जिल्हा परिषदला एवढे येऊ शकते, तर मग बाकीच्या जिल्हा परिषदला काय येणार नाहीत? कमी जास्त होईल, पण 30,000 पर्यंत किंवा 15 पेक्षा किंवा 16 पेक्षा जास्त जागा, 16,000 पेक्षा जास्त जागा येणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पुन्हा या जागा वाढल्या पाहिजे. याच्यासाठी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं अपडेट आणि आपल्याला जे विश्वसनीय माहिती आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत असते. फक्त शिक्षक भरतीच नाही तर इतर भरती संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती कायमस्वरूपी आपण देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे स्नेहनील साटॉप टीचिंग टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची, यावरती तुम्ही जॉईन व्हा. आणि काही कमेंट्स असतील, काही बोलायचं असेल तर नक्की आपण यावरती बोलू शकता. धन्यवाद.